सर्वप्रथम मैं हमारे विभाग को इस कॉन्फ्रेंस में शामिल करने के लिए मैं आदरणीय डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम सर का धन्यवाद ज्ञापन करता हूं। उनके सहयोग के कारण हमारा विभाग और नागपुर यूनिवर्सिटी यहाँ इस कार्यक्रम के आयोजन में शिरकत करने के समर्थ बन चुके हैं। मेरा जो आज का विषय है वह स्वतंत्रता के संबंध में है कि स्वतंत्रता की क्या प्रासंगिकता है। हम सभी जानते हैं कि स्वतंत्रता व्यक्ति के जीवन में कितनी अहमियत रखता है। हर व्यक्ति स्वतंत्र रूप से जीवन जीना चाहता है और इसीलिए हम कभी पराधीन होना नहीं चाहते या हम पर किसी का प्रभुत्व चले, यह हमें मंजूर नहीं है। इसीलिए हमें इस स्वतंत्रता के मायने आज के परिप्रेक्ष्य में समझना बेहद जरूरी है। स्वतंत्रता का अर्थ ही मुक्त होना है। जैसे कि किसी के आधिपत्य से या किसी के दबाव से हमें अगर दुख होता है या हमें पीड़ा पहुंचती है तो हम कहते हैं कि हम स्वतंत्र नहीं हैं। तो स्वतंत्रता में स्व यह महत्वपूर्ण शब्द है कि हम स्वयं जो है मुक्त रहे किसी भी मायने में। यह हम शारीरिक मानसिक रूप से स्वतंत्र रहे, यह एक उसकी मूल आधार है। और इसीलिए हम लोगों को स्वयं के आधिपत्य में रखकर अपना जो आचार व्यवहार करना है, यही हमारे स्वतंत्रता के मायने हैं। लेकिन स्वतंत्रता यही तक सीमित नहीं है, इसके कुछ प्रकार हमें दिखते हैं। जैसे एक बाह्य स्वतंत्रता है और उसके भी अंतर्गत मनुष्य जो है मनुष्य की व्यक्तिगत स्वतंत्रता है, उसकी सामाजिक स्वतंत्रता है, सांस्कृतिक स्वतंत्रता है और उसके व्यावसायिक स्वतंत्रता को भी हम इस संदर्भ में देखते हैं कि जो बाह्य स्वतंत्रता है, जो किसी भी प्रकार के दबाव से या शोषण मुक्त परिस्थिति में व्यक्ति को मिलनी चाहिए, ऐसी अवस्था को हम बाह्य स्वतंत्रता कह सकते हैं। लेकिन बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने इस स्वतंत्रता को भी इससे बढ़कर भी कुछ और बताया है और वह है आंतरिक स्वतंत्रता। तो यह जो आंतरिक है स्वतंत्रता, उसी को मानसिक स्वतंत्रता भी कहा है। और इसीलिए इस स्वतंत्रता के मायने हमको समझना बेहद जरूरी है। भगवान बुद्ध ने भी मनुष्य को, यह धम्म ही ऐसा धम्म है जिसमें व्यक्ति की स्वतंत्रता को, उसकी गरिमा को बनाए रखने के लिए उस प्रकार का उपदेश तथागत भगवान बुद्ध द्वारा किया गया है। और वर्तमान परिस्थिति में जो एक वर्ग था जिसको बोलने का या उसको अपने अभिव्यक्ति का अधिकार नहीं था, ऐसे वर्ग को भी उन्होंने इस समता के प्रवाह में लाने का प्रयास किया। और सभी, यह जो धम्म की धारा है यह सभी के लिए समान है। यहाँ न कोई ऊपर है, न कोई नीचे है, न कोई किसी को दबाता है। सभी को अपना विकास करने का अधिकार उन्होंने प्रदान किया। और इसके अंतर्गत हम देखते हैं कि उन्होंने जो केशमुत्ति सुत्त है, यह केशमुत्ति सुत्त कालाम लोगों को दिया हुआ उपदेश है और जिसे कालाम सुत्त के नाम से हम लोग जानते हैं। इसमें भी यह स्वतंत्रता के मायने बखूबी समझाए गए हैं। और यही उन लोगों को समझाया गया है कि आप किसी के द्वारा कहे जाने के कारण या कोई आप पर कोई अपने विचार थोपता है या कोई आपके ऊपर ये ऐसा करो इस प्रकार से अपने विचार रखता है, तो उसकी बातों को आपने नहीं मानना है। आप अपने सदसद विवेक बुद्धि के आधार पर इस अपने जो कुछ आपको कहा गया है उसका परीक्षण कीजिए, निरीक्षण कीजिए, मूल्यांकन कीजिए और जो आपको उचित तर्क के आधार पर उचित लगता है ऐसे व्यवहार को ही कीजिए। केवल मैं कहता हूँ इसलिए नहीं। तो भगवान बुद्ध स्वयं यह कहते हैं कि मैं भी अगर आपको कहता हूँ तो भी उसको आपको जांच परख कर ही स्वीकार करना चाहिए। इतनी मानसिक स्वतंत्रता उन्होंने व्यक्ति को प्रदान की है। और इसीलिए बौद्ध धर्म को हम कहते हैं कि यह सभी को स्वतंत्रता प्रदान करता है, व्यक्ति के मानसिक विकास को विकसित करने में अपना योगदान देता है। और इसीलिए यह स्वतंत्रता कैसे आती है, तो यह जो स्वतंत्रता है, यह भावना है, मानसिक स्वतंत्रता है, यह हमें अभ्यास से आती है, निरंतर अभ्यास से आती है। और यह अभ्यास ही तथागत बुद्ध ने हमें सिखाया है। आज यहाँ पर मैं आपके सामने समकाल
आणि समकालातील बुद्ध विचाराची महानता, इस विषय पर आपसे संवाद करने की कोशिश कर रहा हूँ। यहाँ पर बहुत सारे बच्चे उपस्थित हैं, उनके मन में इस विषय के बारे में और जिज्ञासा तैयार हो, इसलिए मैं यहाँ पर मराठी में मेरा वक्तव्य 7 मिनट के अवकाश में रखने वाला हूँ। आपणाला माहीत आहे की आजच्या या कालखंडाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण बुद्ध विचाराच्या महानतेला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याकरता पहिल्यांदा समकाळाच्या बाजू कोणत्या प्रकारच्या आहेत त्या 8-10 मुद्द्यांच्या आधारे मी आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आपण आज ज्या कालखंडामध्ये राहत आहोत, हा कालखंड रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशा प्रकारचा आहे। एका अत्यंत अशांत, अस्वस्थ, अस्थिर, प्रक्षुब्ध, तृषार्त आणि बेचैन अशा कालखंडामध्ये आपण आज वावरत आहोत। ही अवस्था वैयक्तिक आणि मानसिक या दोन्ही पद्धतीची आहे। या काळाची दुसरी बाजू अशी की हा कालखंड एका अर्थाने काही अंशी भयाचा आणि दहशतीचा कालखंड आहे। जो तो आतंकित एथला प्रत्येक जण, प्रत्येकच क्षण अशा प्रकारचा आजचा हा कालखंड आहे। या काळाबद्दल उदय प्रकाश यांनी असं म्हटलेलं आहे, कहाँ से आया है ये वायरस, फियर वायरस, कैसा डरावना है ये दौर, हर किसी की रोए खड़े हो जाती है, शिराओं में दौड़ रही है झुरझुरी, हर किसी निहत्ते निर्दोष नींद में। या कालखंडाच्या बद्दल आपण जर तिसऱ्या बाजूने विचार करतो म्हटलो तर हा कालखंड काहीसा हिंसेचा आणि क्रौर्याचा कालखंड आहे। 5व्या बाजूच्या दृष्टिकोनातून या काळाकडे पाहतो म्हटलं तर हा कालखंड काहीसा अविवेकाचा, अविचाराचा आणि बुद्धिहीनतेचा कालखंड आहे। आणि 6व्या बाजूने आपण पाहतो म्हटलं तर हा कालखंड भ्रमाचा, संभ्रमाचा, विभ्रमाचा आणि मूर्खजडाचा असा कालखंड आहे। आणि 6व्या बाजूने या काळाकडे पाहतो म्हटलं तर हा कालखंड सत्याच्या लोपाचा, सत्याभ्यासाचा, सत्यऱ्हासाचा आणि सत्योत्तर सत्याचा, व्हर्च्युअल ट्रूथचा कालखंड आहे। ज्या कालखंडामध्ये सत्य हे मागं पडत चाललं आहे आणि सत्याचा आभास तेवढा लोकांना खरा वाटत चाललेला आहे, अशा कालखंडात आपण वावरत आहोत। आणखी आपण जर 8व्या बाजूने या कालखंडाकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर हा कालखंड लोकशाहीच्या ऱ्हासाचा कालखंड आहे। जागतिक कीर्तीचे विचारवंत नॉम चॉम्स्की आणि जगातले महत्त्वाचे इतिहासकार युवाल नोआ हरारी यांच्या मते संपूर्ण जगभरामध्ये लोकशाहीचा ऱ्हास होत चाललेला आहे। लोकशाहीचा तेवढा सांगाडा उरलेला आहे, बाकी लोकशाहीच्या अंतरंगात हुकुमशाही तयार होत चाललेली आहे। तर अशा लोकशाहीच्या ऱ्हासाच्या कालखंडात आपण वावरत चाललेलो आहोत। 9व्या बाजूने आपण विचार करतो म्हटलं तर हा कालखंड धार्मिक कट्टरतावादाचा कालखंड आहे, धार्मिक परंपरावादाचा कालखंड आहे, धर्मशरणतेचा कालखंड आहे आणि धर्म विभेदाचा कालखंड आहे, धर्म संग्रामाचा कालखंड आहे आणि धर्माच्या आधारावर लोकांमध्ये विभाजन करण्याचा कालखंड आहे। 10व्या बाजूने आपण जर पाहतो म्हटलं तर हा कालखंड अविद्येचा, दुर्विद्येचा, अज्ञानाचा, दुराचाराचा आणि असहिष्णुपणाचा कालखंड आहे। अशा एका अर्थाने सर्व बाजूने अंधार तयार झालेल्या अशा प्रकारच्या कालखंडात आपण वावरत आहोत, याचं फक्त सहज भान आपणाला या ठिकाणी येण्याची गरज आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला तथागत बुद्धाचा धम्म ह्या देशामध्ये
आणखी त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या लोकांची मतं ऐकून घेतलेली आहे. बुद्धाचे विचार जे आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही तत्त्व जर जगामध्ये प्रस्थापित करायची असेल तर बुद्धाच्या विचाराची भूतकाळातही गरज होती, बुद्धाच्या विचाराची वर्तमानातही गरज आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जर भारतामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय अशी विचारसरणी जर रुजवायची असेल तर भगवान बुद्धाच्या धम्माची भविष्यात सुद्धा गरज आहे. परंतु हे सर्व करत असताना आपण जेव्हा आता काही कालावधीनंतर पुन्हा एकदा धम्म दीक्षा दिनाच्या आधी जेव्हा एकत्र झालेलो आहोत तर तेव्हा नेमकी आपली शक्तिस्थानं कोणती आहे आणि आपली दुर्बलता कोणती आहे ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे त्या सर्व लोकांवर बुद्ध धम्माचा विचार रुजविण्यासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही तत्वे, त्या तत्वांची ओळख करून देण्यासाठी जे पूर्णकालिक धम्मप्रचार लागतात ते धम्मप्रचारक तयार करणारं भारतात एकही स्कूल सध्या उपलब्ध नाही. म्हणजे एखाद्याने काशाय वस्त्र परिधान केलं की तो भिक्षू झाला असंच सध्या परिपाठ चालू आहे. ज्या बुद्धगया ही आपली मक्का मदिना आहे, ज्या बुद्धगयेमध्ये सर्व जगातले स्वतःचे मोठे मोठे मोनेस्ट्रीज आहेत, भंतेजी आपण सुद्धा लक्ष देऊ नये का? ज्या बुद्धगयेमध्ये जगातल्या प्रत्येक राष्ट्राच्या 2-2, 3-3 मोनेस्ट्रीज आहेत, ज्या बुद्धगयेमध्ये इथला प्रत्येक बौद्ध जो आहे तो जाऊन नतमस्तक होतो, तिथे 2दा 3दा 4दा जातो, ती बौद्धगया ज्या गया जिल्ह्यामध्ये येते, ज्या गया जिल्ह्याची लोकसंख्या 40 लाख आहे, त्या गयेमध्ये बौद्धांची लोकसंख्या फक्त आणि फक्त 180 आहे. फक्त 180 आहे. भारत बौद्धमय करायचा आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला चांगलं वाटो की वाईट वाटो, उत्तर प्रदेशामध्ये 2001 मध्ये 4 लाख लोक बौद्ध होते. 2011ला त्याची संख्या कमी झाली, 2 लाख बौद्धांची संख्या आहे. कर्नाटकामध्ये 2001ला 5 लाख लोक बौद्ध होते, 2011ला फक्त 2,90,000, 1,10,000 कमी झाली बौद्धांची संख्या. तामिळनाडूमध्ये जिथे गगन मलिक साहेब आम्ही गेलो होतो, जिथे 150 वर्षापूर्वीचं बुद्धविहार आहे, मोठं बुद्धविहार आहे, त्या पूर्ण तामिळनाडू राज्यामध्ये बौद्धांची लोकसंख्या फक्त 25,000 आहे. बुद्ध ने कैसे कैसे परिस्थितियों में कैसे कैसे सॉल्यूशंस दिया और वक्त के साथ में बुद्धा किस प्रकार से आगे में बढ़ते गए और पूरे विश्व के ऊपर में किस तरीक़ा से उन्होंने अपनी पकड़ बना के रखी है. इनफैक्ट मैं थोड़ा सा बुद्धिज़्म से ज़रा ज़्यादा एक्सपोज हुआ था जब हमारे RS गवई साहब के साथ में मैं 2-3 इंटरनेशनल कॉन्फ्रेंसेस में भी गया हूँ. कोलालमपुर में भी था, उसके बाद में कोरिया में मैं उनके साथ में था. ही वॉज अ वाइस चेयरमैन एंड देन आई वॉज अ रिपोर्टर टू दैट. So I know so many things. I know what is the impact of the Buddhism in the other countries, the neighbor countries. Even that doesn't see, they keep the head towards the India. They doesn't keep your legs. It's so religious कि वो कभी गलती से भी सोते समय इंडिया के तरफ में पाँव भी नहीं रखते, वो साइड में वो सिर रख के. So they are so emotionally involved
कि उन लोग एक भी शब्द सुनने के लिए खाली नहीं था। हमारे यहाँ मैंने ये भी सुना कि बहुत सारे आरएसएस के, हिंदू मैथोलॉजी के कुछ लोग अपने आप को बुद्धिस्ट कहला के बहुत सारा पैसा लाते हैं, एंड दे हैव अ नंबर ऑफ NGOs विद देम। I don't know, but somehow Mr. Malik has started this mission, and probably we all will be on the same way. यदि हम लोगों ने ये सब मिलके यदि जब उसको धक्का देते हैं तो मुझे लगता है कि ये पूरे देश का पूरा पिक्चर बदल सकते हैं। Probably even I was discussing with someone कि यदि हमारे यूपी में मायावती ने यदि जब बुद्धिज्म कन्वर्ट कर देते तो शायद पॉलिटिकली पिक्चर कुछ और होता। आई डोंट वांट टू गो इनटू दैट पार्ट, दैट इज अ डिफरेंट स्टोरी। लेकिन मुझे लगता है कि ये सब चीज़ें यदि हम लोगों ने यदि सोने और अपने आप को यदि इंट्रोस्पेक्ट करते, बिकॉज बुद्धा डजंट अलाउ, ही ओनली बुद्धा अलाउड ओनली टू इंट्रोस्पेक्ट। यू जस्ट थिंक, यू जस्ट इमेजिन, डोंट आर्ग्यू वॉट एवर द पीपल्स दैट टेल यू कि ये करे या क्रिटिसाइज करे, व्हाई यू बॉदर, व्हाई यू टेल देम अरे यार ही इज क्रिटिसाइजिंग मी एंड ही इज डूइंग दैट। अरे यू डू योर वर्क, Why are you just arguing and just अरे यार ये मेरे को क्या बोल रहा है, वो उसको क्या बोल रहा है, इसको what the hell buddy you have to do? You have to do your work, finish. So that's why I am telling you that real Buddha is having the very, very powerful tool. One thing I told to the convener that my topic will be politically agenda with retrospective to Buddhism. आजचा माझा जो विषय आहे तो रिलिव्हन्स ऑफ बुद्धा अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन इंडिया टुडे अँड टुमॉरो. भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतामधील प्रासंगिकता आज आणि उद्या. आतापर्यंत अनेक म्हणजे स्पीकर बोलले भगवान बुद्धाची प्रासंगिकता काय. भगवान बुद्धाच्या प्रासंगिकतेबद्दल आपण प्रत्येकाने सकाळपासून ऐकलेलं आहे. मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जो भगवान बुद्धाचा धम्म आहे तो या भारत मातेमध्ये, भारत भूमीमध्येच जन्माला आलेला धम्म आहे. पण आम्हाला हा धम्म केव्हा कळला, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो दिला. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 14 ऑक्टोबर विजयादशमीच्या मुहूर्तावर जर आपल्याला हा धम्म दिला नसता तर कदाचित या भारत भूमीमध्ये तो आपल्याला कळला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दीक्षा समारंभाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समजा मला कोणी विचारलं, माणूस म्हणून जगत असताना माणसाला एका धम्माची आवश्यकता असते. तो समूह परस्पर संबंध जेव्हा आपण प्रस्थापित करतो तेव्हा त्याला एका धम्माची आवश्यकता असते. जर मला कोणी विचारलं की माणसाला कोणत्या धम्माची आवश्यकता आहे तर तेव्हा मी हे म्हणेल की माणसाला फक्त आणि फक्त बौद्ध धम्माची आवश्यकता आहे. आणि आज आपण संपूर्ण जगामध्ये बघतो, एकीकडे नक्षलवाद फोफवलेला आहे, एकीकडे दंगे होत आहे, कुठे फुटीरवाद निर्माण होत आहे, कुठे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे समस्याग्रस्त, संपूर्ण जग समस्याग्रस्त आहे. अशा वेळी जर आपल्याला उत्तर असेल तर फक्त आणि फक्त बुद्ध. मी आपल्याला एक प्रश्न विचारते, आपल्याला युद्ध पाहिजे आहे की आपल्याला बुद्ध पाहिजे आहे? काय उत्तर असेल? युद्ध की बुद्ध? म्हणजे छोटा मुलगा असेल, त्याला साधं बोलता येत असेल, जो बालक असेल, जो युवा असेल, जो म्हातारा असेल, तो मरणासन्न असेल, त्याला सुद्धा हे माहीत आहे की या जगामध्ये युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. आणि हा जो बुद्ध ज्याचा जन्म या भारत भूमीमध्ये झाला, ज्याचा ज्ञान या भारत भूमीमध्ये त्यांना प्राप्त झालं, ज्याचा म्हणजे संपूर्ण आपण त्याला टीचिंग म्हणू, हे भारत भूमीमध्ये झाले, तोच बौद्ध धम्म या देशामध्ये त्याचा रास झाला. तर ह्या रासाची कारणे आपल्याला इथे शोधत बसायची नाही, पण ज्या या फाउंडेशनने जो संकल्प केला आहे
की या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार आम्ही या भारतामध्ये करणार आहोत, ज्या भारताची लोकसंख्या ही जवळपास 135 कोटीच्या वर आहे. आणि आता अनेकांनी आकडे सांगितले की भारत देशामध्ये 1 कोटी एवढी सुद्धा आमची लोकसंख्या नाही आहे बुद्धाची. तर सर, मी आपल्याला इथे आश्वस्त करू इच्छिते की या देशामध्ये या पुढे जर धम्माची गरज पडत असेल तर ती फक्त बौद्ध धम्माची गरज पडणार आहे. या देशातला प्रत्येक व्यक्ती हा बौद्ध धम्माचं आचरण करणार आहे, बौद्ध धर्माचं अनुसरण करणार आहे. छोटंसं कारण मी सांगते. कारण हे जे थीम आहे आजच्या याचं की जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, बौद्ध धम्मामध्ये सुद्धा तेच दिलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जेव्हा भारताचं संविधान दिलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की या म्हणजे मी तुम्हाला हा बौद्ध धम्म देत आहे, मी बौद्ध का झालो, या भाषणामध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं की मुक्ती कोण पथे, यामध्ये तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की या देशामध्ये वर्षानुवर्ष नवे जगामध्ये सुद्धा बघतो आपण काळे गोरे गुलाम असं आपण बघत होतो. आणि आपल्या देशामध्ये तर आपण बघितलेलंच आहे की खूप मोठा वर्ग जो किमान म्हणजे वंचित वर्ग होता, तो वर्ग अनेक गोष्टीपासून म्हणजे माणसामध्ये सुद्धा भेद केला जात होता. आणि हा जर भेद मिटवायचा असेल तर बौद्ध धम्मास या पर्याय नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बुद्धाचंच तत्वज्ञान भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये, भारतीय संविधानामध्ये जसंच तसं उतरवलेलं आहे. आतापर्यंत आपण हा धम्म वाढला पाहिजे, संख्या वाढली पाहिजे, त्याचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे, या संदर्भानं आपण सर्व लोक चर्चा करत आहोत. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 हा जो धम्म दिला आणि या 67 वर्षामध्ये जो धम्म वाढवण्याच्या प्रक्रियेचा आपण जेव्हा वारंवार विचार करतो, आपण हा धम्म कुठे कमी झाला याचा कधीच विचार करत नाही आणि हा विचार सुद्धा कधीच मांडत नाही. मी ग्रासरूटवर जेव्हा काम करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येते की या नागपूर शहराचा विचार करू आपण, महाराष्ट्राचा विचार तर याच्या पलीकडे जर आपण केला तर या धम्माचं वास्तव अतिशय तुम्हाला वेगळं दिसेल. या नागपूर शहरामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला, त्या धम्मा देत असताना आज 67 वर्षामध्ये 5,000 लोक नागपूर शहरातून हा धम्म सोडून गेलेत. हे या समाजाचं वास्तव आहे. प्रत्येक शहरामध्ये जा, प्रत्येक वस्त्यांमध्ये जा, उत्तर नागपूरला जा, दक्षिण नागपूरला जा, प्रत्येक वसाहतीमधली 10-10 घरं किंवा 15-20 लोक, या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आणि हा धम्म सोडून ही माणसं चालली आहेत. हा विचार तुम्ही या परिषदेच्या निमित्तानं करणार आहात की नाही? धम्म वाढवायच्या चर्चा करतो आपण, धम्म परिवर्तनाच्या चर्चा करतो, धर्मांतराच्या चर्चा करतो, पण जी माणसं हा धर्म सोडून चालली ती माणसं पुन्हा या धम्मात कशी येतील याचा विचार सुद्धा या परिषदेच्या निमित्तानं झाला पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यावर आधारित ही परिषद आहे. समतेचा विचार करतो, स्वातंत्र्याचा विचार करतो, न्यायाचा विचार करतो. पण या देशामध्ये आपण 14चं जर चित्र पाहिलं तर 1414 आणि 21 आता 22 पर्यंत या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्मामध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये जी नैतिक मूल्य म्हणून स्वीकारलेली आहेत, ही नैतिक मूल्ये आज या देशामध्ये पायदळी तुडवल्या जात आहे. रोज समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जर संविधानामध्ये जर पायदळी तुडवल्या जात असतील तर आपण या परिषदेच्या निमित्तानं विचार केला पाहिजे की या देशामध्ये फक्त एक प्रोग्राम राबवल्या जाते, त्या प्रोग्रामचं नाव आहे संविधान वाचन. सरकार आपल्याकडे एक बोगस कार्यक्रम दिलेला आहे की आपण संविधानाची प्रास्ताविका वाचली पाहिजे.
आणि मग आपण पाहतो की 26 नोव्हेंबर आला की आपण सर्वजण ती प्रास्ताविका घेतो, हात समोर करतो आणि संविधानाची प्रास्ताविका एक दिवस वाचतो. पण या देशातली 365 दिवस सरकार जर समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही जर 365 दिवस जर या मूल्य पायदळी तुडवत असतील तर आपण ही जी मूल्य आहे ही मूल्य वाचवण्यासाठी आपला संघर्ष असला पाहिजे. बुद्धाच्या धम्मातली ही जी मूल्य आहे त्या धम्मातल्या मूल्यांना वाचवण्यासाठी संघर्ष असला पाहिजे. पण आपण संघर्ष करत नाही. गगन मल्लिकच्या संदर्भानं बोलत असताना अनेक विदेशातून अनेक लोक धम्म घेऊन आली. गगन मल्लिक सुद्धा भारतातलेच आहेत. परंतु गगन मल्लिकची एक गोष्ट मला पटली. मी त्यांच्यासोबत काम करायला यासाठी लागलो की अनेक धम्माच्या चर्चा होताना दिसतात, धम्माचे अभ्यासक आहेत, पण आजपर्यंत मी असा माणूस पाहिला नाही. एक फक्त या समाजातले विमल सूर्य चिमनकर जर सोडले, त्यांनी सम्राट अशोकाचा विचार मोठ्या ताकदीनं मांडला. आणि मला वाटते की त्यानंतर गगन मल्लिक यांनी या धम्माकडे येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडला आणि सम्राट अशोकाचा विचार मांडला. म्हणून मी त्यांच्यासोबत जुडलेला आहो. म्हणजे सम्राट अशोकाचा जो विचार घेऊन येतो आणि आंबेडकरांचा जो विचार घेऊन येतो तो माणूस खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञेचा धम्म स्वीकारल्याशिवाय राहत नाही. 22 प्रतिज्ञेचा धम्माचा प्रचार प्रसार केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी कोणी महायानी नसतो, हीनयानी नसतो, स्थविरवादी नसतो. हा विचार गगन मल्लिकनी मांडलेला आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की सम्राट अशोकाचा विचार जर या देशामध्ये आणि जगाच्या पाठीवर जर गगन मल्लिक जर पोहोचवत असतील तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून काम केलं पाहिजे. नाहीतर जॉन स्टुअर्ट मिल असा म्हणतो की कोणत्याही देशामध्ये खुजी माणसं निर्माण करू नका. ज्या समाजामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये खुजी माणसं निर्माण होतात ती माणसं कोणतंही क्रांतिकारक कार्य तडीस नेऊ शकत नाही. आज कुछ व्यक्तिगत विचार हैंगे जो धम्म के प्रति हर साल 14 अप्रैल आती है, 2 महीने पहले हम तैयारी चालू कर देते हैं. जितने भी हमारी सामाजिक संस्थाएं वो तैयारी चालू कर देती है और 14 अप्रैल पूरे देश के अंदर बड़ी धूमधाम से बनाई जाती है. देश के विदेशों के अंदर भी बड़ी धूमधाम से बनाई जाती है. फिर बुद्ध जयंती आती है, वो भी जहां जहां बौद्धिस्ट पॉपुलेशन ज्यादा है वहां पर भी बहुत शानदार कार्यक्रम होते हैं और उन विहारों के अंदर बुद्ध जयंती बनाई जाती है. लेकिन डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी ने 1935 में घोषणा की थी कि मैं इस धर्म में जन्मा जरूर हूं, ये तो मेरे बस में नहीं था, लेकिन मरूंगा नहीं, ये मेरे बस में है. उन लोगों ने, बाबा साहब आंबेडकर ने एक अनुभव किया और उनको 1935 से लेकर 1956 तक वो आए, वो अध्ययन करने में लग गए कि कौन सा धर्म स्वीकार किया जाए. इस बीच उनको बहुत सारे प्रलोभन दिए गए, लालच दिया गया कि आप हमारा धर्म स्वीकार कर लीजिए, आपकी 100 पुश्तें घर में बैठ के खाएगी. लेकिन बाबा साहब आंबेडकर जी ने, हम स्वाभिमान से जिए, इसलिए 40 करोड़ रुपए पर लात मारकर हमें विश्व का सबसे अच्छा मानवतावादी धर्म दिया. दिन था 14 अक्टूबर 1956 और उस दिन अशोका विजयदशमी थी. कितना बड़ा संदेश डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने हमें दिया कि जो एक चक्रवर्ती सम्राट था जिसने पूरा विश्व जीत लिया और पूरा विश्व जीतने के बाद में उसको क्या गरज पड़ी कि वो बुद्ध की शरण में चले गया. मैं सारी बातें संक्षेप में बता रहा हूं, आपको संक्षेप में ही सारी चीजें समझ में आ जाएगी. अशोका विजयदशमी ही क्यों चुनी? उस दिन तो दशहरा बनता है, रावण दहन होता है.
1956 के पहले तो हम लोगों को मालूम नहीं था कि कुछ अशोका विजयदशमी भी होती दशहरे के दिन। तो ये बहुत सारे सोचने वाले विषय है, लेकिन सबसे गंभीर विषय ये है कि हम अगर बैंक के अंदर कुछ एफडी करते हैं 5 लाख की, 10 लाख की, वो 5 साल के अंदर वो डबल हो जाती है। और मैंने सुना है 14 अक्टूबर 1956 को नागपुर की पवित्र दीक्षा भूमि पर और चंद्रपुर की पवित्र दीक्षा भूमि पर करीब 5 लाख लोग थे 1956 में। तो 66 साल बाद इस संपत्ति में विस्तार कितना हुआ, इसके आंकड़े भी पीएस गायकवाड़ साहब ने बताए। तो उसका विस्तार कितना हुआ? क्या डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी की जो पवित्र धरोहर है, चाहे वो जन्मभूमि हो, चाहे वो दीक्षा भूमि हो, चाहे जो बौद्ध धरोहर है, चाहे बौद्ध गया हो, जहां जहां भगवान बुद्ध के कदम पड़े हो, जहां जहां बाबा साहब अंबेडकर जी के कदम पड़े हो, जहां पर सरकार ने डोनेशन दिया हो, जहां पर समाज के लोगों ने पवित्र भावनाओं से डोनेशन दिया हो कि बाबा साहब हमारे उद्धार के लिए यहां जन्मे, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने इस पवित्र जगह पर हमारे पूर्वजों को बौद्ध बनाया, तो यह हमारे लिए बहुत पवित्र है। तो क्या वो निजी संपत्ति है? आज कोई संस्था उसका संचालन करती है और संचालन करने के बाद बोलती कि ये मेरी निजी प्रॉपर्टी है, मैं चाहूंगा जो अंदर आएगा और जो मैं चाहूंगा वो अंदर नहीं आएगा। ये पूरे भारत में हो रहा है। मैंने अपने जीवन के डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जन्मभूमि के लिए 27 से 28 साल दिए। ऐसा कोई व्यक्ति नहीं होगा जो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जन्मभूमि पर आया और वो उससे मेरी मुलाकात नहीं हो। वर्तमान समय में बौद्ध धर्म की प्रासंगिकता समय नहीं है। वर्तमान में बौद्ध धर्म की प्रासंगिकता, इस कार्यक्रम का आरंभ भिक्षु प्रशील रत्न के नेतृत्व में आदरणीय भिक्षु संघ ने बुद्धं शरणं गच्छामि से किया। बौद्ध धर्म का वर्तमान समय में प्रासंगिकता, ये राष्ट्र का समाजशास्त्र बौद्ध धर्म आधारित नहीं था। जब इसको आजादी मिली, 200 साल अंग्रेजों के हुकूमत में रहने के बाद, तब इस राष्ट्र का राष्ट्र धर्म बौद्ध धर्म हो चुका था। इसके राष्ट्रीय ध्वज पर अशोक चक्र घूमता था, इसके सिक्कों पर अशोक के शेर रहते थे। सारे दुनिया ने मान लिया था कि जगत की सबसे श्रेष्ठ संस्कृति अशोक संस्कृति है, बौद्ध संस्कृति है। यह है बौद्ध धर्म की वर्तमान समय में प्रासंगिकता। 2018 में यूनाइटेड नेशंस ने सभी धर्मों का अध्ययन करके बौद्ध धर्म को सर्वश्रेष्ठ मानकर बर्मा के भिक्षुओं को अवार्ड देना घोषित किया। बर्मीज भिक्षु महास्थविर को प्रणाम करके बुलाया, कृपया पधारिए, पुरस्कार लीजिए। पूज्य भिक्षु खड़े हुए अपने स्थान से ही श्रोताओं में, महोदय क्षमा करे, यह बर्मा के भिक्षुओं का योगदान नहीं है, यह दुनिया के अबौद्धों का भी योगदान है कि जिन्होंने बुद्ध को श्रेष्ठ माना है। बौद्ध धर्म ये जीवनचर्या है। ये जीवनचर्या होने के कारण कौन चीवर में है, कौन साड़ी में है, कौन शर्ट में है, ये बुद्ध स्वीकार नहीं करते। वो कहते हैं कि वो मनुष्य है कि नहीं, मनुष्य है तो मेरा टारगेट है और मैं उसके लिए जरूर काम करूंगा। वो मनुष्य मात्र के लिए बौद्ध धर्म को देते हैं। बौद्ध धर्म जो है ये कोई कर्मकांड नहीं है। बौद्ध धर्म का मतलब होता है अंडरस्टैंडिंग। इसीलिए बौद्ध धर्म ऐसे भगोड़े का नाम नहीं होता। बुद्ध किसी ऐसे डरपोक और भयभीत आदमी का नहीं होता।
बुद्ध कहते हैं पाली भाषा में, योधे तमारंग पैया युधेन। आपके दुश्मन से लड़ना है, छोड़ो ये तलवार, छोड़ो ये बाम, छोड़ो ये फटाके, पैया युधेन, जो प्रज्ञा का आपके पास आयुध है उससे लड़ो, और तब जाकर तुम आदमी को जीतोगे तो हमेशा के लिए वो आपका हो जाएगा, अपना हो जाएगा। इसीलिए इस कॉन्फ्रेंस के जो मूल स्तंभ है, एक का नाम गगन बोलते हैं, एक का नाम पूरन बोलते हैं। ये गगन और पूरन कोई एक प्रकार की निजी मामले नहीं है। पूरन का मतलब होता है गहराई और गगन का मतलब होता है ऊंचाई। जो स्तंभ बौद्ध धर्म के गहराई की ओर इंगित करता है, जो स्तंभ बौद्ध धर्म के ऊंचाई की ओर इंगित करता है, वो एक ही जगह इंगित करता है, जिसको हम बोलते हैं जस्टिस, सोशल, इकोनॉमिक, पॉलिटिकल। और इनका आधार स्तंभ है लिबर्टी, इक्वेलिटी, फ्रेटर्निटी। फ्रेटर्निटी के नहीं होने के कारण ही हम आपस में मनमुटाव पैदा कर रहे हैं। मनमुटाव, दुनिया में भी ऐसा युद्ध लड़ रहे हैं।